जय जिनेंद्र, आप देख रहे हैं प्रवासी एकता लाइव। हर समाज हर खबर देखिए आज की ताजा खबर। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का ऐलान, कुर्सी नहीं विकास हमारा एजेंडा। महायुति सरकार को बताया बसई विरार के विकास की गारंटी। राज्य में 29 महानगर पालिकाओं के चुनाव की घोषणा के साथ ही सियासी सरगर्मी तेज हो गई है। इसी कड़ी में शिवसेना शिंदे गुट ने बसई विरार से चुनावी अभियान की दमदार आगाज कर दिया है। शनिवार को महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एवं शिवसेना नेता एकनाथ शिंदे की मौजूदगी में आयोजित कार्यकर्ता सम्मेलन के जरिए शिंदे गुट ने प्रचार का शंखनाद किया। आगामी 15 जनवरी को होने वाले बसई विरार महानगर पालिका चुनाव को लेकर विरार स्थित विवांता होटल में कार्यकर्ताओं का संवाद मेलावा आयोजित हुआ। सम्मेलन में परिवहन मंत्री व शिवसेना संपर्क प्रमुख प्रताप सरनाइक, शिवसेना उपनेता रविंद्र फाटक, विधायक विलास तरे, राजेंद्र गावित, जिला प्रमुख नीलेश तेंदुलकर, वसंत चौहान, तालुका प्रमुख सुरेश चौधरी, अल्पसंख्यक विभाग से सलीम खान, पालघर संगठक जावेद अंसारी सहित बड़ी संख्या में शिव सैनिक मौजूद रहे। अपने तीखे और प्रभावशाली भाषण में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि वर्षों से बसई विरार की जनता मूलभूत सुविधाओं के लिए जूझ रही है। यदि थाने कल्याण की तर्ज पर विकास चाहिए तो महानगर पालिका में महायुति की सत्ता जरूरी है। उन्होंने दावा किया कि महायुति सरकार के कार्यकाल में अमृत योजना, जल परियोजनाएं, इलेक्ट्रिक बसें, सीवेज ट्रीटमेंट प्रोजेक्ट समेत कई अहम विकास कार्यों के लिए भरपूर निधि उपलब्ध कराई गई है। शिंदे ने आगे कहा कि आने वाले समय में वर्सोवा, भाईदर, विरार सागरी सेतु, शास्त्री माफी, झोपड़पट्टी पुनर्वसन समूह, पूर्ण विकास, महाडा के लंबित ट्रैफिक जाम से निजात के लिए सेटिस प्रोजेक्ट, स्थानीय भूमि पितरों के अधिकार और सड़क विकास जैसे बड़े प्रोजेक्ट्स को गति दी जाएगी। भाषण के अंत में उन्होंने साफ शब्दों में कहा कि हम कुर्सी का नहीं विकास का एजेंडा लेकर मैदान में उतरे हैं और कार्यकर्ताओं से आह्वान किया इस बार बसई विरार महानगर पालिका पर महायुति का भगवा फहराने के लिए पूरी ताकत से जुट जाए। वहीं शिंदे की मौजूदगी में बहुजन विकास आघाड़ी पार्टी की नगर सेविका विमल पाटिल समेत कई लोग शिंदे गुट में शामिल हुए। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा आणि माझ्या उपस्थित लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणी जास्ती दिसली गुडच्या पाठीपर्यंत आणि इकडे लाडके भाऊ आहे, मध्ये लाडक्या भावाने भिंत टाकायची। आजच्या या वसई विरार महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुकीची शिवसेनेचा आपला हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे। या मेळाव्याला उपस्थित परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी, शिवसेनेचे उपनेते जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटकजी, आमदार राजेंद्र गावितजी, आमदार विलास तरेजी, जिल्हा प्रमुख निलेश तेंदुलकर, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, सौ शीतल कदम, महिला आघाडी जिल्हा संघटक सुदेश चौधरी, सलीम खान, प्रिंस सिंह, अश्विनी चव्हाण, सर्व उपजिल्हा प्रमुख, जिल्हा सचिव, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि माझ्या सर्व कार्यकर्त्या भगिनी आणि बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुका आज काही ठिकाणी मतदान सुरू आहे। 2 तारखेला काही लोकांना मतदान झालं आणि उद्या निकाल आहे आणि मला वाटतं उद्या देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीलाच प्रचंड असं यश या राज्यामध्ये मिळालेलं आपल्याला पाहायला मिळेल। लोकसभा आपण जिंकली, विधानसभा आपण जिंकली, आता येणाऱ्या महापालिका देखील महायुतीने आपल्याला जिंकायची आहे। महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, त्याच्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। मी येताना पाहिलं की हॉलमध्ये देखील जागा नाही, बाहेर आपले पदाधिकारी कार्यकर्ते थांबलेले आहेत। मी त्यांना देखील भेटून आलो। निलेश, काय हॉल काय कमी पडलं काय? अरे आता आपले पदाधिकारी ताकद वाढली आहे इकडे।
आणि पुढच्या वेळेला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासाठी पुरेल एवढा मोठा मला वाटतं जाहीर सभा आपण मैदानातच घेऊ आणि इथं गेले अनेक वर्षाचा कारभार आपण पाहिलेला आहे आणि तो कारभार आपल्याला परिचित आहे. गेले अनेक वर्ष या भागामध्ये विकासापासून वंचित राहावं लागलं या सर्वांना. मगाशी सुदेश चौधरी म्हणाले की ठाण्यासारखं करा, कल्याणसारखं करा, मग त्यासाठी तुम्हाला इथं महायुतीचा भगवा झेंडा फडकवावा लागेल. आणि जो विधानसभेमध्ये आपण फडकवलेला आहे, आता इथं खासदार महायुतीचा आहे, आमदारही सर्व मला वाटतं 5 महायुतीचे आहे. त्यामुळे महापालिकेत देखील महायुती आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आपल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, मी नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात फिरलो, मला एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. अगदी रात्री 10-10 वाजेपर्यंत अगदी सातारा, सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो, उत्तर महाराष्ट्रात गेलो, विदर्भात गेलो. थंडीमध्ये देखील माझ्या लाडक्या बहिणींनी खुर्ची सोडली नव्हती, बसल्या होत्या, वाट पाहत होत्या. हा एक वेगळा अनुभव पाहायला मिळाला. आणि म्हणून लाडके भाऊ लाडक्या बहिणी यांनी संकल्प केलेला की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला भगवा फडकवायचा. आणि म्हणून या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत, सगळ्या जातीपातीच्या आहेत. दर महिन्याची ओवाळणी आपली चालू आहे का? भेटते. आणि ही परमनंट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांची काय तर आपला शहरी भाग आहे, परंतु इतर वयोश्री योजना, इतर योजना आपण केल्या. या योजना सगळ्या सुरू राहणार. कारण काही लोकांनी या योजना बंद करायला घेतल्या होत्या, योजना कोर्टात गेल्या होत्या बंद करायला, परंतु तुमचा हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, त्यामुळे दिलेला शब्द पाळणारा हा मुख्यमंत्री आहे. आणि म्हणून कोणी माहितीला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा शब्द आहे. आणि एवढ्यावर तुम्हाला ठेवणार नाही आम्ही. आणखी याच्यामध्ये मला पत्रकार विचारतात 2100 रुपयाचं काय? बोल योग्य वेळी तेही देणार, योग्य वेळी तेही देणार, जे जे आम्ही बोललोय ते करणार. आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. कारण एकनाथ शिंदेने गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची तकमक पाहिली आहे, काटकसर पाहिली आहे, महिना कसा चालवायचा पाहिलाय. आणि त्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला. आणि म्हणून लाडकी बहीण योजना एक अशी गेम चेंजर योजना आहे की अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. अनेक माझ्या लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करू लागल्यात, प्रपंचाला आधार देऊ लागल्यात. या ठिकाणी चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन को दबाएं व कमेंट करें. धन्यवाद.